या इकडे. गाड्या बघा. तुम्ही धरा ना तिचा हात आणि त्यांना सोडा. संजू ये तू पण. आधार कार्डचं काय आलं? तिचं लक्षात नाही आलं ना. तुझं काय राहिलं आता? हा पण तू काय आणायला चाललं आता? हा तुझं जुनं सर्टिफिकेट आणि आधार कार्ड घेऊन ये. हां काय झालं? हो 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 काय आधार कार्ड मम्मी तर लक्षात आलं नाही. मम्मी तर वयात चाललंय. हां मी तरुण आहे म्हणून मला लक्षात आलायचे. बरोबर ना. म्हणून आपण कमी बडबड करायची म्हणजे मम्मीच्या लक्षात राहील आहे की नाही. मम्मीला मी आठवण करून दिली आहे. बरं ठीक आहे चालेल. हां मग आता मी घेऊ का करू ते काम करून घेऊ का मी? हां ये इकडे आता आपण तुझं काम करूया. घरी गेले तर तुम्हाला लक्ष द्यायचं गावामध्ये. हो ना चालेल आपण करू. हां चल. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत 2025च्या अगदी शेवटाकडे. परंतु असो तो वेगळा मुद्दा आहे, वेगळा विषय आहे. परंतु मी आज आलेलो आहे आपल्या राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पावन झालेला शिवनेरीच्याच खाली बसलेलं आपलं जुन्नर तालुका आणि त्याच जुन्नर तालुक्यातल्या जुन्या स्टँडच्या इथे तुम्ही पाहताय इथे काजरी काय दादा काजरी ऑनलाइन सर्विसेस इथे आणि त्याचे सर्व म्हणजेच आमचे फिरोजभाई 2 मिनट आपको डिस्टर्ब कर रहा हूँ. तर हे आहेत फिरोजभाई फिरोज शेख जे इथे अनेक ऑनलाईनची कामं करतात. मग त्याच्यामध्ये मनी ट्रान्सफर असेल किंवा तिकीट बुकिंग असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गेले अगदी 4-5 वर्षापासून ते आणि मी कॉन्टॅक्टमध्ये आहे आपल्या नंदनवनाचे. ते एक फ्री कार्यकर्ता म्हणूया. कार्यकर्ता याच्यासाठी म्हणतो आहे की तुम्ही पाहताय की आपल्याकडे जे दिव्यांग बांधव आहेत तर ह्या बांधवांना त्यांच्या दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट तुम्ही काम करून घ्या. दिव्यांगाचं सर्टिफिकेट बनवण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करावं लागतं आणि हे मार्गदर्शन करत असताना बऱ्याचदा पालकवर्गाला थोडंसं अज्ञान म्हणूया आपण. कारण प्रत्येकाला सर्वच काही माहीत असेल असं नाही. तर आपले जे दिव्यांग पालक असतात काही सुशिक्षित असतात, काही अशिक्षित असतात, काही कमी शिक्षित असतात आणि त्यामुळं त्यांना कळत नाही की नक्की काय करायचं, कुठे जायचं. तुम्हाला कल्पनाच आहे की आपण आपल्या जुन्नर तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांना मोफतमध्ये जे काही दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट काढून देणं आहे ते काम करत असतो. आणि ते काम करत असताना आज देखील आमच्याकडे आलेली ही छानशी आमची ताईचं नाव काय आहे? हां कविता. आणि ही कविता आलेली आहे साताऱ्यावरनं. खरं तर फलटणच्या तिथे त्यांचं गाव आहे आणि तिथे तिची मम्मी खरं तर त्यांचे नातेवाईक इथे राहतात. तर त्या नातेवाईकांकडे त्या आल्या होत्या आणि मग त्यांची जी छोटी बहीण आहे म्हणजे आपल्या नंदनवनाच्या आपल्या कार्यकर्त्या आदरणीय छायाताई जोशी ज्या नेहमीच आपल्या दिव्यांग बांधवांच्या संदर्भात किंवा आपल्या नंदनवनाच्या कामाचा प्रसार आणि प्रचार पुण्यामध्ये करत असतात. आणि तर त्यांनी सांगितलं की माझी मोठी बहीण आहे आणि तिच्या मुलीचं देखील आपल्याला सर्टिफिकेट बनवायचं आहे. तर तिचं ऑनलाईन सर्टिफिकेट करण्यासाठी खरं तर आम्ही इथे आलेलो आहोत. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त हेच सांगायचं आहे की आपल्या जुन्नर तालुक्यात नव्हे तर सगळीकडेच अनेक दिव्यांग बांधव भेटतात आणि दिव्यांगाचे जे काही 21 प्रकार आहेत तर त्या प्रकारानुसार प्रत्येक दिव्यांग बांधवाच्या वेगळ्या समस्या असतात. परंतु आपला वंचितातला वंचित घटक म्हणजे आपले बौद्धिक अक्षम मतिमंद मुलं तर त्यांच्या बाबतीत खूप समस्या असतात आणि मग पालक अक्षरशः वैतागलेले असतात. त्यांना माहीत असतं की कुठेतरी या मुलांचं सर्टिफिकेट बनवायचं असतं किंवा त्यांना शासकीय योजना मिळत असतात परंतु त्या योजना नेमक्या कशा घ्यायच्या हे त्यांना माहीत नसतं. आणि म्हणून आपल्या जुन्नर तालुक्यातले आपले जे फिरोजबाई आहेत
तर त्यांच्यापर्यंत आणण्याचं काम आपण करत असतो. तर मित्र, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या जुन्नर तालुक्यातले जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांना त्यांचं हक्काचं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र मिळायला हवं. आणि ते प्रमाणपत्र मिळाले तरच ते लोक शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकतात. की आपले सर्वसाधारण लोक आहेत आणि त्यांना तो त्यांचा अधिकार आहे, त्यांचा म्हणजे आपल्या दिव्यांग बांधवांचा अधिकार आहे. आणि तो अधिकार मिळवण्याच्या दृष्टीनं आपण हे छोटंसं कार्य करत आहेत. त्याच्यामध्ये समाजातले अनेक लोक आपल्याला नेहमीच मदत करत असतात. आणि आज खरं तर आपल्या जोशीताईंनी अगदी पुण्यात त्या राहतात, त्यांनी आजपर्यंत आपल्याकडे अनेक दिव्यांग बांधवांना पाठवलेलं आहे. त्यांच्याच नात्यातली ही ताई. खरं तर आपण समाजातल्या लोकांसाठी सहज काम करत असतो, परंतु आपल्या घरातल्या आपल्या नात्यातल्या लोकांना हे समजावणं, त्यांना इथपर्यंत आणणं खूप जिकरीचं काम असतं. आणि ते जिकरीचं काम आज जोशीताईंनं केलेलं आहे. जोशीताई, तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद. तर मित्र, आपण देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून आपल्याला दिव्यांग बांधवांची सेवा करण्याचा लाभ मिळेल. तर धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शुभरात्री.